कुंभ राशी 13 ते 19 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी, ऑक्टोबरच्या या आठवड्यात बुद्धादित्य राजयोग प्रभावी होणार आहे। खरं तर या आठवड्यात सूर्य तुळ राशीत भ्रमण करेल, जिथे बुध आधीच उपस्थित आहे। सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुद्धादित्य राजयोग निर्माण होईल। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा सूर्य आणि बुध एका राशीत एकत्र असतात, तेव्हा ते ज्ञान, आदर आणि संपत्ती प्रदान करते। अशा परिस्थितीत जाणून घेऊया कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल। या ऑक्टोबरच्या आठवड्यात कुंभ राशीसाठी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या आरोग्याची आणि नातेसंबंधांची विशेष काळजी घ्या। कुटुंबातील एखाद्याने सांगितलेली गोष्ट तुम्हाला दुखवू शकते, तथापि कोणत्याही कृतीवर प्रतिक्रिया देणे टाळणे तुमच्यासाठी चांगले राहील। या काळात कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका। या आठवड्यात तुमच्या पालकांना त्यांच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी ऐकू येईल। तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते। हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहे। कामाच्या ठिकाणी भागीदारी शुभ परिणाम देईल। वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनात यश मिळेल। तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याने या आठवड्यात तुमचे प्रकल्प यशस्वी होण्यास मदत होईल। या आठवड्यात आर्थिक लाभाची शक्यता बळकट होईल आणि संपत्ती वाढीच्या शुभ संधी निर्माण होतील। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात लक्षणीय सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील। तुमचे आरोग्य मध्यम प्रमाणात सुधारेल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान नेटवर्किंगवर लक्ष केंद्रित कराल आणि तुम्ही नवीन मित्र बनवाल। आठवड्याच्या शेवटी कोणतेही भागीदारी काम यशाचा मार्ग मोकळा करेल। या आठवड्यात नवीन कल्पना आणि मदतगार लोक तुमच्या योजनांमध्ये सुधारणा करतील। लहान बदलांसाठी मोकळे राहा। साध्या अनुभवांमधून शिका। घाईघाईने निर्णय घेणे टाळा। तुमच्या नोट्स व्यवस्थित करा आणि लहान ध्येये निश्चित करा। शांत, स्थिर दृष्टिकोन तुम्हाला पर्याय स्पष्टपणे पाहण्यास आणि छोट्या पावलांमध्ये आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करतो। कुंभ राशी, या आठवड्यात तुमचे संबंध मैत्रीपूर्ण आणि उत्सुक असतील। तुम्हाला इतरांबद्दल शिकवणाऱ्या नवीन संभाषणांचा आनंद घेता येईल। जर तुम्ही अविवाहित असाल तर अनौपचारिक संवाद मैत्रीत बदलू शकतात। भागीदार एकत्र वेळ घालवण्याचे किंवा एकमेकांना मदत करण्याचे नवीन मार्ग शोधू शकतात। छोट्या गरजांबद्दल प्रामाणिक राहा आणि निर्णय न घेता ऐका। प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी सोप्या योजना आणि नोट्स शेअर करा। वैयक्तिक जागेचा आदर करा आणि आवडींसह वेळ संतुलित करा। लहान सामायिक आनंद साजरे करा। कुंभ राशी, या आठवड्यात तुमच्या कल्पना कामावर लक्ष वेधून घेतील। सोप्या सूचना सादर करा आणि दैनंदिन कामांमध्ये कशा मदत करतात हे दाखवा। सहकर्मी वेळ वाचवणारे किंवा पावले स्पष्ट करणारे प्रयोग स्वीकारू शकतात। आशादायक निकाल टाळा। स्पष्ट चाचणी करण्यायोग्य कामावर लक्ष केंद्रित करा। अभिप्राय नोंदवा आणि छोटे बदल करा। तुमचा वेळ व्यवस्थापित करा आणि कठीण कामांमध्ये मदत मागा। उपयुक्त कल्पनांचा रेकॉर्ड तुमची प्रतिष्ठा वाढवेल आणि नवीन संधी उघडेल। लवकर शिकण्यासाठी तयार राहा। या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती मंद आणि स्थिर राहील। लहान खर्चांवर लक्ष ठेवा आणि घाईघाईने खरेदी टाळा। एक छोटी परतफेड किंवा विचारपूर्वक केलेली बचत योजना तुमच्या सोयी वाढवू शकते। जर तुम्ही नवीन खरेदीचा विचार करत असाल तर सोप्या पर्यायांची तुलना करा आणि निर्णय घेण्यापूर्वी एक दिवस वाट पहा। विश्वासू मित्रांसोबत आर्थिक कल्पना शेअर करा। ट्रेंड्सचे निरीक्षण करण्यासाठी स्वच्छ रेकॉर्ड वापरा। काळजीपूर्वक घेतलेले निर्णय आता तुमचे रक्षण करतात। प्रत्येक लहान बचतीची कामगिरी शांतपणे साजरी करा। कुंभ राशी, या आठवड्यात आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात सामान्य दिनचर्या आणि विश्रांतीमुळे तुमचे आरोग्य चांगले राहील। लहान चालणे, हलके स्ट्रेचिंग आणि नियमित झोप यासारख्या छोट्या दैनंदिन सवयी पाळा। जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर झोपण्यापूर्वी लहान ब्रेक घ्या आणि स्क्रीन टाइम कमी करा। श्वास घेणे किंवा शांत क्षण मनाला शांत करण्यास मदत करू शकतात। पाणी प्या आणि नियमित जेवण करा। तीव्र वेदना सहन करणे टाळा। गरज पडल्यास सल्ला घ्या। सतत काळजी घेतल्याने ऊर्जा स्थिर राहते आणि मनस्थिती चांगली राहते। सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या। कुंभ राशी, या आठवड्यात तुम्हाला व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल। दीर्घकाळापासून सुरू असलेल्या विस्तार योजना आता प्रत्यक्षात येतील। कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा देऊ शकाल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून विशेष मदत मिळत राहील। आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एखादे महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। हा आठवडा कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांसाठी शुभ संकेत घेऊन येत आहे। कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न ठरत आहे
जे आनंद घेऊन येत आहे. तुमच्या आईचे आशीर्वाद तुम्हाला चांगले भाग्य देतील. तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यास मदत होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर प्रेमजीवन अनुकूल राहील. तुमच्या जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील. गैरसमज दूर होतील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. विवाहित जोडप्यांना आनंदी आणि सुसंवादी वैवाहिक जीवनाचा अनुभव येईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य असेल. कुंभ राशी, या आठवड्यात तुम्हाला मानसिक लवचिकता आणि नवोपक्रमात सक्षमीकरण आढळेल, कारण तुमचा शासक ग्रह युरेनस येणाऱ्या बदलांचे चिन्हे दाखवत आहे. शिकण्याच्या आणि वैयक्तिक विकासाच्या संधी वाढत आहेत, ज्यामुळे तुम्हाला नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत होते. नवीन उपायांमधून व्यावसायिक उपक्रमांना फायदा होतो. परिवर्तनकारी परिणामांसाठी तुमच्या कल्पकतेच्या भावनेशी प्रयत्नांना जुळवून घ्या. आर्थिकदृष्ट्या खर्चाचे पुनर्मूल्यांकन करणे आणि विविधतेसाठी पर्यायी गुंतवणुकीचा शोध घेणे शहाणपणाचे आहे. प्रेमसंबंधांमध्ये सखोल संवादांकडे वळण दिसते. भागीदारांसोबत प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता आमंत्रित करते. अविवाहितांना बौद्धिक कार्ये किंवा सामायिक आवडींद्वारे संभाव्य दावेदार भेटतात. परस्पर ध्येयांवर लक्ष केंद्रित करून आणि सामायिक अनुभवांचा आनंद घेतल्याने कौटुंबिक संवादांना फायदा होतो. आठवड्याच्या शेवटी शांत होत असताना विश्रांती घेण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी वेळ द्या. डिजिटल डिटॉक्सिंग किंवा सर्जनशील छंद जोपासणे यासारख्या क्रियाकलाप ऊर्जा पुन्हा जिवंत करतात. प्रेरणेसाठी समुदायात झुकून जा. स्वतःला समान विचारसरणीच्या व्यक्तीसोबत वेढून घ्या, जे वाढ आणि नवोपक्रमाचे समर्थन करतात आणि एका परिपूर्ण आठवड्यासाठी मार्ग मोकळा करतात. एकंदरीतच पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.